खानाला पहिले शामियानात जाऊन आलं, शामियाना बघितला आणि बघतो तर मोत्यांच्या झालरी, सोन्याच्या कमानी, सोन्यांनी रत्नांनी जडलेले पडदे हे बघून अफजल खान म्हणतो की एवढा लवाजमा, एवढी श्रीमंती या शिवाजीकडून आली कुठून? पंताजी पंत उत्तर देतात, पातशाहचे माल आहे, पातशाहच्या घरीच जाईल. अफजल खानाचा कॉन्फिडन्स दुणावतो, शिवाजी आपल्याला घाबरतो आणि म्हणून एवढी शिवाजीने आपली व्यवस्था लावलेली आहे असा त्याचा संभ्रमावस्था होते. शिवाजी महाराज बघतात, वरून सगळा मंडप दिसतो आणि म्हणतो की त्या मंडपात अजून एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे, आपण त्याला इतिहासात सय्यद बंडा म्हणतो, पण त्याचं नाव सय्यद बंडा नाही, त्याचं नाव बडा सय्यद होतं. आणि तो पटाईत होता. जो दांडपट्टा असतो, तो दांडपट्टा जो चालवण्यात तरबेज असतो त्याला पटाईत म्हणतात, भाला धरणाऱ्याला भालाईत म्हणतात. हे छोटे छोटे शब्द आपल्याला इतिहास जेव्हा शिकतो तेव्हा समजतं. मग तेवढा बडा सय्यद सरकवला गेला. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक बाणाच्या एका टप्प्यावर थांबले. अफजल खानाचे अंगरक्षक थांबले. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, मी जर जिवंत आलो तर ठीक, पण जिवंत जर नाही आलो तर संभाजी राजांना गादीवर बसवा आणि स्वराज्य वाढवा. तोफेची इशारत केली जाईल, ज्या पद्धतीने तोफ होईल त्या पद्धतीने सर्व सैन्याने अफजल खानाच्या सैन्यावर तुटून पडायचं. कोणीही कुठं वरती काय झालं याचा विचार करायचा नाही. खानाचं सैन्य संपूर्णपणे नामोहरम करायचं. प्रतापगडाच्या पायथ्याशी खाली खानाचं सैन्य अफजल खान वरती भेटीला आलेला. आणि मग महाराज जातात, त्या शामियानात मध्ये आत घुसतात आणि अफजल खानाला बघतात. दिप्पाड देहाचा महिषासूर सारखा, राक्षसासारखा उंच पुरं 7 फुटाचा अफजल खान शिवाजी महाराजांसमोर. शिवाजी महाराजांची उंची जेमतेम 5 फूट 7 इंच. समोरासमोर बघतात. अफजल खान म्हणतो, आओ शिवाजी आओ, तुमने अली आदिल शाह का मुल्क काबिज किया, तुमने आदिल शाही के साथ गद्दारी की, तुम एक नाचीज शख्स हो. तुम हो क्या? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे, तुम किसान हो. शिवाजी महाराज बघतात, खान साहेब तुम्ही पण पैदाशी सरदार नाही, तुम्ही पण भटार खानातले एका भटाऱ्याचे म्हणजे आचार्याचे पुत्र आहोत. आचारी जो आपल्या इकडं आपण ते जेवण वगैरे बनवतो ना भंडारा, तो भंडारा बनवणारा त्याला आचारी म्हणतात. तू पण त्याचाच मुलगा आहे. मग तो सांगतो, खान त्यांना सांगतो, तुम्ही डर नाही लगता. शिवाजी महाराज सांगतात, तुला काय भ्यावे? भ्यावे तर प्रभू श्री रामचंद्रांना भ्यावे. आणि मग अफजल खान सांगतो, सब गिले शिकवे दूर रखते है, आओ गले मिलते. डाव्या हातामध्ये वाघनख आणि उजव्या हातामध्ये शिवाजी महाराजांच्या खंजीर लपवलेला असतो. सशस्त्र भेट आहे, निशस्त्र भेट नाही. दोघांच्या तलवार आपापल्या वकिलांकडे देतात, एकमेकांना गळा भेट घेतात. अफजल खान पहिली भेट घेतो, दुसरी भेट घेतो, तिसरी भेट घेऊन डाव्या बगलेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मान दाबतो आणि लपवलेला अस्तरीत लपवलेला बिचवा काढतो आणि शिवाजी महाराजांच्या पाठीत मारतो. खर्र आवाज येतो. शिवाजी महाराज क्षणाचाही विलंब करत नाही. त्यांना माहिती आहे की खानाला ठार करावं लागेल. आपल्या हातातले डाव्या हातातले वाघनख खानाच्या कमरेमध्ये घालतात आणि आपल्या हातात लपवलेला बिचवा काढतात आणि उभाच खानाला फाडतात. आणि खानाचा कोथळा बाहेर निघतो. हमें क्या डराएगा मौत का मंजर, हम तो दहाड़ देते हैं, हम तो छत्रपति शिवाजी महाराज के भक्त हैं, जो खेल खेल में कितने अफजल फाड़ देते हैं.